लाख रुपये पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये परस्पर शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या राज्याच्या या तिघांचं पण एक कृषी मंत्री म्हणून मी त्या तिघांचं पण आभार मानतो। शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोयाबीन दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सोयाबीनचे 7,000वर दर पोहोचण्याची आशा। राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक घटली असून दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। लग्नसराईमुळे फुलांचे दर गगनाला भिडले। मोगरा 1200 तर काकडा 1400 रुपये किलो। सर्व जिल्ह्यामध्ये फुलांच्या दरांनी घेतला झप। आजचे असणारे विविध फुलांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। केळी पिकांचा पीक विमा निकष बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला। कृषी आयुक्तालयांची सकारात्मक भूमिका। जिओ टॅगिंग ही बंधनकारक। अवकाळी पावसाने उडविली शेतकऱ्यांची तारांबळ। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची चाहूल। 3-4 दिवसामध्ये पावसाची शक्यता, तर कोल्हापुरामध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज। कापसाने गाठला 10,000 रुपयांचा टप्पा। अकोट बाजार समितीमध्ये दररोज दरवाढीचा कल। दर आणखीन वाढण्याची अपेक्षा, मात्र शेतकऱ्यांकडील असणारा कापसाचा स्टॉक आता संपला आहे। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीचा तडका। थाळीला महागाईची फोडणी। 4 महिन्यामध्ये सिलेंडर दरामध्ये 1380 रुपयांनी झाली वाढ। खाद्य व्यावसायिकांची आर्थिक कोंडी। चारांच्या वाढत्या खर्चाचा दुग्ध व्यवसायाला बसला फटका। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या चारांचा पुरवठा कमी झाल्याने गुरांच्या पोषणावर विपरीत परिणाम होत आहे। पशुपालकांना चाऱ्यासाठी करावी लागत आहे भटकंती। जिल्ह्यातील सरकारी केंद्रावर हरभरा व तुरींची खरेदी सुरू। हमीदराने खरेदीसाठी तुरींची नोंदणी येत्या 25 मे पर्यंत व 31 मे पर्यंत खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने दिले आहे। प्रतिबंधित कापूस बियाणांची विक्री। कसोट्यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल। कृषी विभागाची कारवाई। 5 लाखांचे कापूस STPT बियाणे जप्त करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। शेतीसाठी सौर ऊर्जेची सक्ती रद्द करून शेतकऱ्यांना पूर्ववत वीज कनेक्शन द्या। अनेक शेतकऱ्यांची मागणी। सौर ऊर्जेवरील कृषीपंप 200 फुटांच्या खालचे पाणी उपसा करत नाही। अगोदरच रासायनिक खते महाग, त्यात शेणखतालाही भलताच भाव। युरिया व DPच्या खत वगळता अन्य खतांच्या किमतीमध्ये 300 ते 700 रुपयांनी झाली दरवाढ। ही वाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही। आधार प्रमाणीकरण केले तरच मिळेल या योजनेचा लाभ। शासन निर्णयाकडे नजरा। नियमित कर्जदारांनाही मिळणार 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर, मात्र EKYC करणे बंधनकारक। दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा, नंतर पावसाने झोडपले। 3 दिवस अनेक ठिकाणी बरसला अवकाळी पाऊस। वऱ्हाडी मंडळींची धावपळ सुरू। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। कपासीच्या माळरानावर जपानी मियाझाकी आंब्याची लागवड। रोहन कदम या तरुण शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी। योग्य खत अन पाण्याचे नियोजन आले कामी। BPF पेरणी यंत्रासाठी मिळणार अनुदान। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन। शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी BPF पेरणी यंत्रासाठी 55,000 रुपयांपर्यंत मिळणार अनुदान। यवतमाळमध्ये तिळाला 10,100 रुपयांचा दर। 8 दिवसामध्ये तिळांच्या दरामध्ये आली तेजी। मागील वादळाने तिळांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे। पशुपालकांच्या वाढीसाठी क्रेडिट कार्ड योजना सुरू। पशुधनाच्या वाढीला चालना देण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन व्हावे यासाठी 0% व्याजदर योजना राबवण्यात येत आहे। तुमचे बियाणे दर्जेदार आहे का? 4 वर्षामध्ये आढळले 394 नमुने अपात्र। शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाणे तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। यासाठी महाबीज शेतकऱ्यांना मदत करीत आहे। EKYC करा अन अनुदान थेट खात्यामध्ये जमा करा। तहसीलदार विकास बुक्कड यांचे शेतकऱ्यांना आवाहन। नुकसान भरपाईचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीचा स्फोट। चहा नाश्ता महागणार।
4 महिन्यामध्ये 1380 रुपयांची वाढ. या दरवाढीने ग्राहकांच्या किसालाही बसणार कात्री. लग्नसराईमध्ये गॅस महागल्याने कॅटरिंगच्या ऑर्डरही महागणार. कामगार नव्हे तर मालक बना, 75% अनुदान मिळवा. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार चालना. खताचा अतिवापराचा धोका. 265 नमुन्यामध्ये नायट्रेट प्रमाणापेक्षा जास्त. 3016 नमुन्यांची तपासणी. परभणी जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यात सर्वाधिक विखळा. लग्न सोहळ्यामुळे आला फुलांना भाव. वधूवरांचे हार 500 रुपयांनी वाढले. सध्या हैदराबादच्या साऊथ इंडियन हारांची मागणी अधिक वाढली आहे. केंद्र सरकारची जुनी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करा. केंद्र सरकारची 2015-16 ची मूळ प्रधानमंत्री पीक विमा योजना महाराष्ट्रामध्ये पुन्हा लागू करावी अशी अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी. म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्यासाठी 75% अनुदान मिळणार. सध्या महाडीपीटीला तांत्रिक अडचण आल्याने अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. आपले सरकार केंद्रामध्ये लूट थांबणार. दरपत्रक तक्रारींसाठी आता QR कोड. तक्रारींसाठी नवीन डिजिटल पर्याय. आता सर्व सेवा केंद्रावर शासनाची राहणार नजर. वाढत्या तापमानाचा केळी पिकावर घाला. शेतकरी चिंतेत. लोड शेडिंगमुळे ही केळी पिकांना बसला फटका. कळमनुरी तालुक्यामध्ये केळीला 400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. सोयाबीनचे भाव वधारले पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. मोंढ्यातील चित्र. या दरवाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होत आहे. सोयाबीनची वाढलेली भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 50 मेगावॅट विजेचा जिल्ह्यांना शेतीला आधार. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. 14 सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. पशुधन आजारी 1962 वर कॉल करा. औषधासह डॉक्टर थेट बांध्यावर येणार. प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र व राज्य सरकारची ही मोहीम. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सिल्लोडच्या तिखट मिरचीचा डंका. दुबई व बांगलादेशामध्ये होते निर्यात. मागणी वाढल्याने लागवडी 3 पट वाढली. मात्र कडक ऊन आणि पाणी टंचाईमुळे रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जमाफी रखडली. जिल्ह्यातील 78,000 शेतकरी वेटिंगवरच. आधार प्रमाणीकरण रखडल्याने अंमलबजावणीला लागला आहे ब्रेक. जिल्हा बँकेचे 300 सरकारी आदेश हवेतच विरले. किचकट अटीमुळे रॉकेल वाटप झाले ठप्प. सिल्लोड तालुक्यामध्ये 53,000 लाभार्थी लाभापासून वंचित. रेशन दुकानदारच रॉकेल वाटपाला दिले नकार. कांदा बीजोत्पादनातून पदरी तोटा. उत्पादन घटले अन भावही कोसळले. निसर्गाची अवकृपा. बाजारभावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अवघड. खते महाग, शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांची व्यथा सांगू कुणाला. काळी मैना खाते भाव. बारामतीमध्ये करवंदांना मिळाला 150 ते 180 रुपये किलो दर. आंब्याबरोबरच रानमेळ्याला ही मागणी वाढली. मर्यादित आवक आणि वाढत्या मागणीमुळे दरवाढ झाली. शेतकऱ्यांसाठी नवी आशा. 1400 कोटींची कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात. आधार प्रमाणीकरण सक्तीचे. मात्र शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफीची आहे आशा. पाचव्यांदा वाहतुकीचा नियम मोडला तर वाहन चालकांचे लायसन्स होणार रद्द. नवीन कायद्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू. सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारचा हा महत्त्वपूर्ण आहे निर्णय.
काबुली हरभऱ्याला सरासरी 9,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. खानदेशामध्ये पंधरवाड्यात हरभरा अवकेत घट. लहान काबुलीस किमान 6,200 तर कमाल 7,000 व सरासरी 6,600 रुपये प्रति क्विंटलचा दर हरभऱ्याला मिळत आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार. महाडीबीटीवर अर्ज केला का? शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. विविध पिकासाठी 50 ते 75% अनुदान दिले जात आहे. तापमानाचा पारा 40च्या पारच. उन्हाळी कपाशी लागवड अडचणीत. बियाणे जळण्याची भीती असल्याने अनेक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी कपाशी लागवडीकडे फिरवली आहे पाठ. खताच्या गोणीमागे 305. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या झटपट व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.